आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे शुक्रवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज जरी शुक्रवार असला तरी माझा काही उपवास वगैरे नाही, कारण की मागेच उद्यापन झालं आणि आता जे इथून पुढचे शुक्रवार मी धरणार आहे ना, तर ते चैत्र महिन्यापासून धरेल, म्हणजे आपला मराठी महिन्याचा नवीन वर्ष जे असतं तर तेव्हापासून धरेल। तर म्हटलं चला आज शुक्रवार जरी आहे तरी पण मी उपवास धरलेला आहे, कारण मला एका ठिकाणी सवाष्ण जेवायला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे जिथे सवाष्ण जेवायला जायचं असतं ना तर उपवासच धरायचा असतो जोपर्यंत आपण तिथे जेवण नाही करत। तर आता घरातलं सगळं आवरलं आणि आता म्हटलं चला मस्त तयारी करू। सकाळी केस धुतले होते तर केस पण विंचरायचे अजून, आणि माझी पण तयारी थोडीफार झाली आहे आणि थोडीफार करायची। तर आता म्हटलं साडी साधीच एखादी सिंपल अशी साडी वेअर करणार आहे, कारण की खूप पण अशी काठापदराची पण नको। तर ही साडी डिसाईड केली मी, ती ना थोडीशी अशी स्मूथ पण आहे आणि दिसायला पण अशी काठपदर दिसते त्याच्यामुळे। तर चला आता ही साडी वगैरे वेअर करते, तिथे जाते आणि परत तुम्हाला भेटते। तर चला। तर बघा मी इथे मावशींच्या घरी येऊन पोहोचले। अगदी माझ्या घराच्या समोरच मावशी राहतात, त्याच्यामुळे लगेचच खाली उतरलं की मावशींचं घर आहे, त्यामुळे फारसा काही वेळ लागला नाही यायला। तर आल्यानंतर इथे छान अशी तयारी केलेली होती, मस्त स्वामींचा फोटो वगैरे ठेवून त्यापुढे थोडीशी जमेल तशी सजावट केली। त्यानंतर इथे ओटीचं साहित्य पण सगळं केलं, कारण यानंतर ओटी भरायची आहे। तर मावशींना 14 पारायण करायचे होते, म्हणजे सप्तशतीचे जे पाठ आहेत ना ते 14 पारायण करायचे होते असं त्यांना दिंडोरीवरनं सांगितलं होतं। तर आपल्याला हे जे पाठ करायचे असतात ना तर ते 2 मार्गाने करू शकतो आपण। एक तर आपण स्वतः ते 14 वेळा वाचू शकतो, किंवा 14 सवाष्ण बोलवून आणि त्यांना बसवून आणि ते वाचू शकतो, म्हणजे प्रत्येकजण वाचते ना तर ते 14 पाठ आपले लगेच होतात तेवढ्याच वेळेत। आणि त्यामुळे ना असे 2 प्रकारे आपण हे पाठ पूर्ण करू शकतो। तर इथे 14 म्हणताना 18 सवाष्ण झाले होते आणि मावशी एक 19, अशा 19 पाठ आमचे सगळ्यांच्या नावे लागले। तर मावशींच्या निमित्ताने आज आम्हाला सुद्धा कुलदेवीची सेवा करण्याची संधी मिळाली। तर इथे मस्त आमचे सगळे पाठ वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही सगळ्याजणी बसलो। आता इथे सोप्यावर एक एक जण बसतं आहे आणि बघा ही पिवळ्या साडीवर जी दिसते आहे ना ती मावशींची सून आहे। तर ती आता सवाष्णांचे पाय वगैरे धुते आहे आणि पाय धुवून आणि पुसून एका रुमालाला आणि तिथेच हळदी कुंकू वगैरे लावते आहे। कारण बघा जेव्हा आपण बसतो ना जेवायला तेव्हा पाय धुवायचं म्हटलं तर थोडंसं अवघडल्यासारखं होतं, त्यामुळे ना ही सोपी पद्धत वाटते। आता तुम्ही माझे मागचे पण जे दुसऱ्या मावशींचे व्हिडिओ बघितले असतील लग्नाचे वगैरे, तिथे पण आम्ही अशाच पद्धतीने सगळीकडे करतो। तर एक एक सवाष्णाला बसवतो आणि त्यानंतर त्यांचे पाय वगैरे हळदी कुंकू वगैरे असं लावून आणि पूजा केली जाते, जेणेकरून ना सगळ्यांची व्यवस्थित अशी पूजा होते। त्यानंतर बघा इथे मावशी पण दिसत आहेत तुम्हाला, ह्या ज्या थोडीशी ऑफ व्हाईट कलरची साडी दिसते ना तर त्या मावशी त्यांच्याच घरी हे पूजन होतं। आणि बघा तुम्हाला विश्वास पटणार नाही तुम्हाला, पण मावशी आत्ता इतक्या मोठ्या आजारातनं बाहेर आल्या आहेत। त्यांना कॅन्सर झालेलं होतं आणि आत्ता पहिल्यांदा नाही बरं का, दुसऱ्यांदा कॅन्सर झाला आणि दुसऱ्यांदा कॅन्सर होऊन पण त्याच्यातून एकदम स्वामी सेवेमुळे सुखरूप बाहेर पडल्या। तर त्यामुळे मावशींची खूप श्रद्धा आहे स्वामींवर आणि खरंच त्या करतात पण। त्यांची जेवढी सेवा आहे ना तेवढी सेवा करणं तर माझ्याच्याने होणारच नाही, कारण की आपण कुठेतरी प्रपंचात अडकलेलो आहोत आणि मावशींना म्हणजे सून वगैरे आहे त्याच्यामुळे मावशींकडून भरपूर सेवा होते। खूप ठिकाणी त्या गावोगावी मार्गदर्शनाला सुद्धा जातात आणि त्यांचे पाठ पण भरपूर होतात। आता गुरुपीठ बऱ्याच जणांना माहिती असेल, त्र्यंबकेश्वरला स्वामींचं गुरुपीठ आहे, तर तिथे त्यांचं नेहमी वाचन वगैरे असतं। दर शनिवारी गुरुचरित्राचं वाचन वगैरे होतं तिथे आणि भैरवचंडी वगैरे असं होतं तिथे। मावशी वाचनाला असतात आणि एवढं पुण्य कोणाला ना की एवढं मोठे हजारो संख्येने तिथे लोक येतात आणि हजारोच्या संख्येने त्यांना वाचन मिळतं। हेच पुण्य कुठेतरी कामं येतं आणि ते कुठे कामात येतं ना ते काय आपल्याला देव सांगत नाही। पण बघा आपल्याला असंच बघायला मिळतं की एवढ्या मोठ्या आजारातून, म्हणजे जवळजवळ मावशींचं कॅन्सरचं जे ऑपरेशन आहे ना ते जवळजवळ 52 टाक्यांचं ऑपरेशन झालं। इतकं भीषण असा होतं तर कॅन्सरचं, आणि तेवढ्या लास्ट स्टेजमधनं सुद्धा मावशी सुखरूप बाहेर पडले। हीच स्वामींची कृपा आहे खरंच। तर हे देवाचं केलेलं ना खरंच सांगते कधीच वाया जात नाही। आपण म्हणतो ना जेवढं जमेल आपल्याकडून तेवढं करायचं, शेवटी काय
ओंजळीत पडेल ते तीर्थ आणि बाकी व्यर्थ असं समजायचं आणि आपल्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा करायची. आता मावशीने इतकी तर सेवा माझी होऊ नाही शकत, पण त्यातल्या त्यात मी जेवढी करू शकते ना तेवढी सेवा मी नक्कीच करत असते. आणि बघा ना, हे नवीन वर्ष जे आलं ना 2026, यावर्षी खरंच सांगते माझे म्हणजे बहुतेक ठिकाणी मला ना असाच अनुभव आला की स्वामी सेवा भरपूर होते, स्वामींच्या केंद्रात रोजचं जाणं होतं आहे, त्या निमित्ताने कुठली ना कुठली सेवा पण होते आहे माझी. आणि आता जिथे जिथे मी आता सवाष्ण वगैरे जेवायला जाते ना, ते बहुतेक करून स्वामी सेवेकरीच आहेत, त्याच्यामुळे तिथे थोडीफार सेवा ही होतेच आपली. तर अशा निमित्ताने आपल्याला म्हणजे आपण जे म्हणतो ना की येणाऱ्या वर्षाचं स्वागत आपण व्यवस्थित केलं पाहिजे, तर ते याचसाठी की येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला ना जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी आपल्या आराध्य दैवताची सेवा करता आली पाहिजे. बस, बाकी यापेक्षा दुसरं काय पाहिजे ना. आणि या पाठाच्या निमित्ताने आमच्याकडून कुलदेवतेची सेवा पण झाली, कारण कुलदेवतेचं छत्र आपल्या कुटुंबियांवर असावं व अदृश्य शक्तींपासून आपल्याला तिने नेहमी संरक्षण करावं आपलं सगळ्यांचं, या हेतूने आपण शास्त्रामध्ये ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे म्हणजे स्तोत्र किंवा महात्म्य वगैरे जे आहे ते बघा तुम्ही. आता आपण जेव्हा सामान्य लोक आहोत, तर आपण सामान्य लोकांना पण कसं असतं ना की प्रशंसा केली तर फार आवडते. तसंच देवांचं सुद्धा असतं बरं का. त्यांचं स्तोत्र महात्म्य असं जर पठण केलं ना, तर त्याचं फळ ते देताच देतात. ते स्वतःजवळ देव कधीच काही ठेवत नाही, आपल्याला जे काही आहे ते व्याजासकट परत करत असतो. त्यामुळे ना देवाची सेवा ही कुठेच व्यर्थ जात नाही. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे मावशी. तर मावशींचं नाव मीरा मंडलिक असं आहे, तर आम्ही त्यांना मीरा मावशी असंच म्हणतो. तर आणि मीरा मावशींच्या रूपाने आम्हाला स्वामींचा हा अक्षरशः जिवंत अनुभव बघायला मिळाला. म्हणजे तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या अंगाला काटा येतो आहे की शेवटच्या स्टेजवर होत्या मावशी आणि तेवढ्या ह्याच्यातून स्वामींनी त्यांना काढलं. बरं ठीक आहे, तेवढं काढलं. त्यानंतर 2 महिन्यामध्ये मावशी पुन्हा स्वामी सेवेसाठी तयार झाल्या. कधी दिंडोरीला, कधी त्र्यंबकेश्वरला गुरुपीठावर, असं मावशी सतत फिरतीवरच असतात आणि एवढी सेवा स्वामी त्यांच्याकडनं करून घेतात जणू काही आपल्या सेवेसाठीच मावशींना त्यांनी पुनर्जन्म दिला असंच आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि आमच्या इथे सगळ्यांना म्हणजे अक्षरशः गुरुमाऊली जे आहेत जे दिंडोरीला असतात त्यांनीसुद्धा मावशींना शाबासकी दिली की तुम्ही 2 महिन्यात एवढं मोठं ऑपरेशन झालेलं असतानासुद्धा स्वामी सेवेसाठी पुन्हा उभ्या राहिलात, तर ही कुठेतरी स्वामींचीच लीला आहे. तर बघा इथे स्वातीताईसुद्धा आलेल्या होत्या, नितिशा, स्वातीताई, मी आणि अजून म्हणजे आमच्या एरियातल्या बऱ्याच जणी आलेल्या होत्या. आम्ही सगळ्यांनी मस्त इथे आता हा सगळा आनंद घेतला. आणि एवढ्या सगळ्याजणी एकत्र असल्यावर ना गप्पा टप्पा ह्या तर खूपच रंगतात. आणि शेवटी बरोबर काय येतं ना, आपल्या माणसांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण. शेवटी आपण कुठेही गेलो ना तर एकच गोष्ट सेम असते, ती म्हणजे तिथे भेटलेली माणसं आणि त्यांच्याकडून घेतलेला अनुभव, तो आपल्या कायम लक्षात राहतो. आणि बघा, आपण ज्यांना आपलंसं केलं ना तर ते कायम खरंच आपले राहतात. आपण जेव्हा 100% समोरच्याला जीव लावतो किंवा 100% समोरच्याला आपलं मानतो, तेव्हा कुठेतरी तो 99-98% आपल्याला आपलं मानत असतो. त्यामुळे ना आपण जिथे जातो तिथे फक्त चांगलं पेरायचं आणि आपण ज्या सेवा मार्गात आहोत ना त्या सेवा मार्गाने चालायचं. तर स्वामी तर नेहमीच सांगतात की तुम्ही कोणाचं वाईट करू नका. तुमच्यासाठी ज्याने खड्डा खणला असेल त्याचं मी पाहून घेईल काय करायचं. तुम्ही तो खड्डा ओलांडून पुढे जा. तुम्ही ते बघू नका की हा खड्डा कोणी खणला, काय खणला. हे सगळं बघायला आपले स्वामी एकदम समर्थ आहेत, कारण त्यांचं नावच स्वामी समर्थ आहे. त्यामुळे आपण आपल्या मार्गावर चालत राहायचं. आणि जे काही आहे आपल्या मार्गात अडथळे, शत्रू असताच, प्रत्येकीला असतातच शत्रू वगैरे, म्हणजे हितशत्रू आपण म्हणू शकतो त्याला. प्रत्येकीला हितशत्रू हे असतातच. पण आपण जिथे जातो ना तिथे विरघळून जायचं. जसं आपण आपल्या संसारात विरघळून जातो ना, तसंच आपल्याला जिथे जातो ना तिथे विरघळून जायचं, जेणेकरून ना आपण फक्त आनंद देऊ शकतो. आनंद घेण्यापेक्षा आनंद जेव्हा आपण देतो ना तर तेव्हा तो दुपटीने आपल्याला पुन्हा मिळत राहतो. त्यामुळे आपण जिथे जाऊ तिथे फक्त आनंद वाटायचा, बस, बाकी काहीच नाही. बघा तुम्हाला काय अनुभव येतो तो. आता इथे बघा ना, सवाष्णांचं पाय धुणं चाललेलं होतं आणि तिथे ना एका मुलाची लुडबुड चालली होती. एका ताईंचा मुलगा होता तो लहान, आणि त्याला इतकी हौस वाटत होती की माझे पण पाय धुवा, मला पण कुंकू लावा. त्याने स्वतःचे पाय धुवायला लावले आणि कुंकूसुद्धा लावायला सांगितलं. चला, आता सगळ्यांचे पाय वगैरे धुवून झाले, दर्शन घेतलं मावशींनी सगळ्यांचं, मावशींच्या सुनेनी पण दर्शन घेतलं. आणि इथे आता आम्ही जेवायला बसलो. जेवायला बऱ्यापैकी उशीर झाला होता, पण इट्स ओके. जिथे गेलं कार्यक्रम वगैरे असला की तिथे थोडंफार असं होतंच. आणि भूक तर लागलेली होती, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, 1 कप चहावरच होतो. तर बघा इथे माझ्या बाजूला स्वातीताई पण बसल्या आणि माझ्या एकदम शेजारी ज्या बसल्या आहे ना, तर गुलाबी साडीवाल्या, त्यांना तर तुम्ही पाहिलंच असेल
असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये. आणि दुसऱ्या साईडला ज्या बसल्या ना, तर त्या आमच्या सोसायटीमध्ये नवीन राहायला आल्यात. त्यांचा पण स्वभाव खूप छान असल्यामुळे माझी त्यांच्याशी पटकन मैत्री झाली. दुसऱ्यांची उणीधुणी काढणाऱ्यांची माझी मैत्री कधीच टिकत नाही, कारण खूप टॉक्सिक पीपल जर आजूबाजूला असले ना, तर आपण पण तेवढंच निगेटिव्ह होतो. आपल्याला सतत पॉझिटिव्ह राहावं असं वाटत असेल ना, तर आपण अशाच लोकांशी मैत्री करावी जे टॉक्सिक नसतील जास्त. अशा लोकांशी आपली मैत्री नेहमी झाली पाहिजे. म्हणजे जसं बघा, मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं, कर्ण नेहमीच दुर्योधनाच्या सोबत राहिला आणि अर्जुन नेहमी श्रीकृष्णाच्या सोबत राहिला. म्हणूनच दोघांची आयुष्य किती भिन्न होती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आपण जेव्हा पण मैत्री करतो किंवा जेव्हा पण कोणाला आपलंसं करतो ना, तर तेव्हा त्या व्यक्तीचे गुण पण काही ठिकाणी बघितले पाहिजे. आपण असं नाही म्हटलं पाहिजे की मैत्री ही न सांगता होते, स्वभाव पटला मैत्री झाली, असं नाही. आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं असेल तर आपण चारही बाजूंनी विचार केला पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टी बघितल्या तरच आपली मैत्री पुढेपर्यंत टिकू शकते. चला, आता आम्ही जेवायला बसलो आणि जेवणात बघा आम्हाला केळीच्या पानावर जेवण वाढलेलं आहे. केळीच्या पानांचं जसं आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे ना, तसं सायंटिफिकदृष्ट्या सुद्धा महत्त्व आहे बरं का. केळीच्या पानामध्ये सायट्रिक ॲसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि टॅनिन असतं. केळीच्या पानामध्ये जो काही चिकट द्रव असतो ना, तो कॅन्सरचे जंतू वाढवण्यापासून मज्जाव करतो आणि त्वचेचे आजारसुद्धा केळीच्या पानामुळे बरे होतात बरं का. नवरात्रीच्या उपवासामध्ये आपण 9 दिवसाचे उपवास धरलेले असतात आणि आपला रक्तदाब तेव्हा नियंत्रणात येण्यासाठी आपण दसऱ्याच्या दिवशी केळीच्या पानावर नक्की उपवास सोडावा, कारण केळी ही शरीराला उच्च उष्मांक प्रदान करत असते आणि नवरात्रीमध्ये आपला रक्तदाब बऱ्यापैकी नियंत्रणात राहण्यास मदत होते. मावशींकडनं जेवण वगैरे करून आले आणि पूर्णाचं जेवण म्हटल्यावर एक झोप तर झालीच पाहिजे. तर मी आल्यानंतर ना जरा वेळ गप्पा वगैरे मारल्या मैत्रिणींशी आणि नंतर झोपून घेतलं. आता इथे ना बाजारातनं गाजर आणले होते आणि यावर्षीचा हा माझा पहिलाच हलवा आहे बरं का. तर इकडे एक साईडला ना संध्याकाळची वेळ झालेली आहे, संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे हा माझा. तर संध्याकाळचा म्हणजे रात्रीचा स्वयंपाक चालू आहे. तर इथे मी मेथीची भाजी टाकली आणि एक साईडला गाजर सगळे किसून घेतले, म्हणजे वरचं जे साल असतात ना गाजराचे ते पण काढून घेतले आणि किसून सुद्धा घेतले. पण गाजर 2 किलो होते, त्याच्यामुळे ना एवढे काही मला लागणार नव्हते. जेवढे लागणार होते तेवढेच मी किसून घेतले. तर बघा इथे इतका छान आणि ताज्या गाजरांचा किस असतो ना, तर तो बघितल्यानंतर असं वाटतं त्याचं काय काय बनवून काय काय नाही. तर मी काही गाजर किसून घेतले आणि काही गाजर तसेच ठेवले. पण ते ठेवताना सुद्धा मी त्याच्यावरची सालं जी आहे ना, म्हणजे जे केस असतात बघा त्याच्यावर, ते सगळे काढून ठेवून दिले. आणि आता असेच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे कोशिंबीर किंवा आपल्याला सलाड म्हणून जरी खायचं असलं ना, तरी ते लगेच रेडी टू ईट असतात त्याच्यामुळे. आणि इथे एक साईडला मी पीठ पण भिजवून घेतलं. आता आपल्या किचनमध्ये ना एक नवीन पाहुणा आला आहे, तो कोणता ते पण मी तुम्हाला सांगते. तर बघा इथे मस्त असं पीठ भिजवून ठेवलं आणि आता तुम्हाला जे गाजर ठेवलेले दिसत आहेत ना, तो तवा पण मी आजच आणला आहे, म्हणजे गावात गेले होते आणि तेव्हा हा तवा घेऊन आले. मला भरपूर दिवसांपासून एक पोळ्यांसाठी लोखंडी तवा घ्यायचाच होता, माझी खूप इच्छा होती. पण त्या दिवशी गावात गेले तर म्हटलं चला आता घेऊनच टाकू, कारण दरवेळेस जाते विचारते आणि मला आवडला नाही की मी पुन्हा रिटर्न येते. तर आता मी असा तवा आणला आहे हा, की ज्याचा आपण साधारण 1 ते 2 माणसांची त्याच्यामध्ये भाजीसुद्धा करू शकतो. थोडासा खोलगट येतो तवा, तर त्याच्यावर पोळ्यासुद्धा होतील आणि भाजीसुद्धा होईल अशा पद्धतीने आणला. म्हणजे जरा खोलगट असला ना, तर आपल्याला थोडीशी मेथीची भाजी वगैरे असं परतता येईल त्याच्यामध्ये. आणि माझ्याकडे लोखंडी कढईसुद्धा आहे बरं का, पण तिचा मी एवढा काही यूज केला नाही. पण हो, आता मात्र करणार आहे. तिच्यात मी सध्या तरी फक्त मेहंदी भिजवत होते, पण मेहंदी पण मी काही रोज किंवा आठवड्याला किंवा महिन्याला लावत नाही. ती अगदी 6 महिन्यातून एकदा मेहंदी लावली जाते आणि तेवढंच त्या कढईचा काय असेल तो यूज होतो. तर आता मात्र ती कढई मी भाजीसाठी यूज करणार आहे, कारण की जे लोखंडी भांडे असतात ना, त्याच्यामुळे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात आयर्नची पूर्तता होते. त्याच्यामुळे मी या भांड्यांचा उपयोग आता जेवणात नक्की करणार आहे. आता मी इथे एक साईडला मेथीची भाजी टाकली आणि दुसऱ्या साईडला गाजराचा हलवा जो आहे ना तो केला. तर आता भरपूर प्रकारांनी गाजराचा हलवा केला जातो. कोणी कुकरमध्ये करतं, कोणी गाजर फक्त परतवून घेतं आणि नंतर त्यामध्ये पुन्हा कुकर वगैरे लावून आणि त्याच्यातच साखर वगैरे टाकतात. पण मी पण असा 1-2 प्रकारे करते, पण जर खवा वगैरे काही नसेल ना, तर मी अशा पद्धतीचा करते. किंवा खूप घाई असेल आपल्याला तर मग अशा पद्धतीचा हलवा करायचा. तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये फक्त किसलेले गाजर टाकले. आता इथे हा लोखंडी तवा एक साईडला ठेवला, त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि जरा घाबरतच पोळ्या करते बरं का आता. कारण की लोखंडी तवा जो असतो ना, तर त्याच्यात उष्णता खूप पटकन खेचतो, त्याच्यामुळे पोळ्या जळण्याची पण भीती असते. पण आता मी बघते, अगोदर 1-2 पोळ्या करून बघते, मला योग्य वाटलं तर करेल, नाही
नाही तर मी अगोदर थोडासा त्याचा असा कांदा वगैरे भाजण्यासाठी किंवा भाजी करण्यासाठी यूज करेल आणि थोडा तो असा यूज टू झाला की मग नंतर त्याच्यावर पोळ्या करायला सुरुवात करेल. तर तुम्ही साईडला बघू शकता पोळी मी म्हणाले तशी जळालीच आहे त्याच्यावर आणि अगदी कमी गॅसवर केली तरी पण ती पोळी जळालीच. आता इथे खवा आणलेला नव्हता मी, तर मी गाजरामध्ये काय केलं ना, जेवढी काही माझी दुधावरची साय होती ना तर तेवढी सगळी साय टाकली. जर आपल्याकडे खवा अवेलेबल नसेल तर आपण असं सुद्धा करू शकतो, अगदी खव्यासारखीच चव येते. आणि मी जे दूध आणते ना तर त्या दुधाला भरपूर अशी जाड साय येते, त्याच्यामुळे भरपूर साय होती. ती साय मी सगळी या गाजरांमध्ये टाकली आणि आता त्याच्यामध्ये साखर टाकते आणि साखर टाकल्यानंतर पुन्हा त्याला पाणी सुटेल. तर पाणी सुटल्यानंतर ते सगळं पाणी आपण आटोपर्यंत थोडा हलवत राहायचा तो हलवा आणि नंतर त्याच्यावर तळून मी ड्रायफ्रूट टाकून देणार आहे. तर अशा पद्धतीने मी आजचा हा स्वयंपाक करून घेतला आणि फायनली मी तो तवा काढून टाकला, कारण की ना मला त्या तव्यावर पोळ्या जमतच नव्हत्या. थोडा यूज टू झाला की मग मी पोळ्या करेल त्याच्यावर. आता जो जुना तवा होता ना आपला तोच मी पुन्हा गॅसवर ठेवला आणि जो काही नवा तवा आणलेला होता ना तर तो साईडला काढून ठेवला. आणि इथे साईडला लसूण दिसत असेल ना तुम्हाला गॅसवर, तो थोडा भाजीला जास्त झाला होता त्याच्यामुळे काढून ठेवला. आणि सकाळी घाई असते ना तर घाई गर्दीत बरा असतो लसूण सोललेला. तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.